गजबे साहेब नमस्कार. विनोद नाटे बोलतोय, भूमिपुत्र फाउंडेशन. म्हटलं साहेब, आता हा जो पूल आहे आता जवळजवळ 5 वर्षे होत आली साहेब, काय अडचण काय आहे आपल्याला? आता काय झालंय, त्यांनी काम चालू केलं होतं पण आता त्याला फंड नसल्यामुळे ना कॉन्ट्रॅक्टरने काम बंद केलं. ते काय नव्हतं त्याला? फंड नाही, त्याला निधी नाहीये कामाला. निधी नाहीये? बरं निधी नाही मग सरकारने काम सुरू का केलं? मग मला असं वाटतंय परत वाढीव निधी मागवला, परत अशा अनेक अडचणी झालेल्या वाटतं. नाही, वाढीव निधीसाठी आपण प्रस्ताव पाठवला होता पण काही झालं नाही. बरं मग मला एक सांगा साहेब, आता तुम्ही स्वतः इंजिनियर आहात ना? हो, मला एक सांगा, जेव्हा एखादा इंजिनियर एखाद्या कामाचं एस्टिमेट तयार करतो तेव्हा तो पूर्ण तिथला तो अंदाज घेऊन त्याचं मोजमाप वगैरे किती खर्च त्यानुसार मग हा निधी कमी काय येतो? नाही, काय होतंय, आता शासनाकडे निधी नाही, आपण वेळोवेळी मागणी करतोय. नाही निधी ते ऐका ना, जो मंजूर निधी आहे, तुम्ही वाढीव निधी मागितलाय मला माहिती आहे, तर तो वाढीव निधी मागितला त्यावेळेस हा वाढीव निधी मागायची वेळ काय येते? म्हणजे जो निधी एकदा येतोय त्या निधीमध्ये कुठला इंजिनियर असेल तो जेव्हा एखादा प्लॅन करतो, एखाद्या रस्त्याचा असेल, घराचा असेल, एखाद्या पुलाचा असेल, तर त्यावेळेस त्याने पूर्ण विचार केलेला असतो ना, का त्याने असा अंदाजपंच थोडी सांगितलेला असतं का एवढे पैसे लागतील तेवढे लागतील. एक काहीतरी ठरलं असेल ना साहेब? हा, पुलाचं काम जे होतं ना आपलं ते वेगळ्या स्कीम मध्ये होतं आणि आपले जे अप्रोचेस जे होते ते आपल्याला पुढे वॉल्स वगैरे घ्यायचे होत्या ते वेगळ्या याच्यामध्ये आपण मंजूर करून घेतलं होतं. पण ते जे दुसरं काम जे आपण मंजूर करून घेतलं पण त्यासाठी निधीच आला नाही मध्यंतरी. नाही पण मग हे असं का करावं लागलं? अहो, समृद्धी आपण काही महिन्यामध्ये आपण पूर्ण केला, एवढा 700 किलोमीटरचा रोड, अनेक कामं आपण एका रात्रीत पूर्ण केलेले युद्ध पातळीवर. मग ह्या पुलाला 5 वर्ष, आता तुम्हाला माहिती आहे साहेब, त्या पुलाचं काम अर्धवट राहिल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ पण बघायला मिळेल, त्या शेतकऱ्याच्या अक्षरशः छातीपर्यंत त्या घरामध्ये पाणी गेलंय आणि आपला अधिकारी आपल्या इकडनं कोणी सुद्धा एक जबाबदार माणूस सुद्धा तिथे गेला नाही. कोणी आलं का इथं पाहिलं काय बाबा, अरे आमच्या गलथान कामामुळे, आमच्या चुकीच्या नियोजनामुळे तुझ्या घरात पाणी घुसलं, काही नुकसान झालंय का, हे कुणी आलं नाही. अधिकारी जाऊ दे, आमचा पुढारी सुद्धा कुणी आला नाही इकडचा. मी पाठवतो माझ्या इंजिनियर पाठवतो. हा, इंजिनियरांना पाठवा. आणि आता हे पुलाचं काम कधी होणार आहे साहेब? बघा, आणि अजून एक माझी तक्रार आहे साहेब याच्यामध्ये, ऐका माझं एक म्हणणं आहे याच्यामध्ये. आता इकडनं तिकडनं असा डायरेक्ट फ्लो येतो त्या पाण्याचा, इकडनं जो येतोय ना, आता तो फ्लो आल्यानंतर इथं मध्ये अरुंद आहे इकडे पुढे, तिकडनं जर आपण पुलाची साईज एवढी मोठी ठेवलेली आहे तो पुलाचा, तर त्या प्रमाणामध्ये तिकडनं जे पाणी येणार आहे ते पाणी इकडे ह्या पात्रामध्ये मावेल कसं? मग यासाठी काय उपाययोजना आहे आपल्या? मी आता इन्स्पेक्शन करायला लागतो, इंजिनियरला पाठवतो आता एक्झॅक्ट काय ते. हा, इंजिनियरला पाठवा. इकडे बघा साहेब, आता मी तुम्हाला तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच साहेब. इकडे बघा, आता इथून पुढे आहे ना, ही जी झाडी वेलं हे सगळ्या मध्ये रस्त्यात झाडं आहे, तर ह्या नदी पात्राचं नक्की पात्र आहे किती? आणि आपण हा जो पूल केला आहे तर या पुलाचं जवळजवळ रुंदी आता बरीच दिसते, मध्ये जे 3 आपण हे ठेवले ना, तर एवढ्या फ्लोनी पाणी येईल. मग ह्या प्रमाणामध्ये पुढे पात्र आहे का? आणि एवढ्या प्रमाणात पाणी येतंय, ते पाणी इकडे पुढे पात्रात बसेल का? आणि जर तसं होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इकडे काहीतरी ते खडक आहे सगळा हा फोडून म्हणा, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची उपाययोजना करा. याला संरक्षण भिंत पण तयार करा. कटिंग वगैरे करून करता येते. हा, तेवढं ते नियोजन करा. आणि आता हे पुलाचं काम कधी होईल साहेब? आता कसं आहे माहिती का साहेब, आम्ही खूप फॉलोअप घेतोय त्या निधीसाठी. हा, आता मध्यंतरी आता काहीतरी 8-10 दिवसापूर्वी काहीतरी न्यूज आली होती, काहीतरी फंड देणार आहे. नाही पण हे निधी का देत नाही? निधी का नाही देते? काय अडचण काय आता? नाही, सरकारकडे पैसे नाहीये का? पैसे नाहीत ना, आपण आता नाही म्हणजे सरकारकडे नाही, ऐका ना साहेब, सरकारकडे पैसे नाहीये, मग हे सरकार काही म्हणजे त्याचं डोकं फिरलंय का? अहो, हे जर पुला असे अर्धवट करून ठेवले शेतकरी मरून जातील ना माझे. अहो साहेब, फार भयान परिस्थिती. मध्यंतरी आता हे आंदोलन पण वगैरे झालं बघा आता नाशिकला वगैरे. हा, नाही नाशिकला झालं. आता मागे एक ग्रामसेवक त्या गावाचं पण आम्ही ते केलं होतं, ते म्हटलं की सरकार लाडक्या बहिणींना पैसे देतंय म्हणे, आणि सरकारकडे पैसे नाही, मग लाडक्या बहिणींना पैसे देऊ राहिले 1500 रुपये. काय आता निधीचा प्रॉब्लेम आहे साहेब. नाही पण निधी नाही तर मग सरकार हे पैसे देतंय कुठून? आणि सरकारकडे पैसे नाहीये, मग आम्ही शेतकरी वर्गणी काढू का? नाही, मग सरकारला पैसे देतो आम्ही, सरकारकडे पैसे नसतील अडचणीमध्ये आम्ही वर्गणी काढितो.
आम्ही काय नाही तालुक्यात एवढी आम्ही लोक आहे, शेतकऱ्यांना हजार रुपये काढले तरी आका पूल होऊन जाईल. तुम्ही सांगा, असं जाहीर करा की सरकारकडे पैसे नाही हा पूल बांधायला, आम्ही सगळे शेतकरी हजार रुपये वर्गणी काढितो हां आणि पूल बांधून घेऊ आपण. मला तर सांगा साहेब, सरकारकडे पैसे नाही म्हणून. ठीक आहे, मी पाठवतो यांना आणि आम्ही ते कॉन्ट्रॅक्टरला सूचना देतो लवकर. हां, आणि कॉन्ट्रॅक्टदाराला फोन केले का, कॉन्ट्रॅक्टदार लोकांचे फोन उचलत नाही. तो म्हणतो लोकल पुढाऱ्यांना पैसे द्यावे लागतात. कोणते पुढारी पैसे घेत आहे साहेब, मला सांगा. नाही असं काही. अहो साहेब, तो म्हणतो अधिकाऱ्यांना म्हणजे ते मंजुरीला 5%, कोणाला 7%, कोणाला 15%, कोणाला 10%. साहेब अहो कसा पूल होईल हो? प्लीज माझे हात जोडून विनंती आहे साहेब, बघा कोण घेतंय कोण काय करतंय ते बघा. हा पूल केवळ स्थानिक काही पुढाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून टक्केवाऱ्या घेतल्या, अधिकाऱ्यांनी टक्केवाऱ्या घेतल्या म्हणून पूल रखडलाय असं लोकांचं म्हणणं आहे. हा, आणि उद्घाटनांची एवढी घाई केली. आता त्या गोडसे साहेबांना थांबा, आता त्यांना मी बोलणार आहे. तिथे एवढे मोठे पूल लावले. आणि साहेब अजून एक माझे म्हणणं आहे, हे जे पूल किंवा कोणता रस्ता मंजूर होतो शासनाचा, जेव्हा तो मंजूर होतो आणि जेव्हा तिथं काम होतं तर या पुढाऱ्यांचे बोर्ड लावायचे बा अमक्याच्या निधीतून तमक्याच्या निधीतून. हा काही शासकीय GR आहे का? बोर्ड लावायला लागतात नाही का, पण का लावायला लागतं पण? लोकांच्या माहितीसाठी नाही. हे लोकांच्या, अहो मी म्हणतो अमक्या आमदाराच्या निधीतून त्यांना काय घरी आवताव जाऊन कुठे पैसे कमवून ते पूल बांधले का? साहेब ऐका ना, तुम्ही म्हणा ना हा राज्य सरकारच्या निधीतून, हा केंद्र सरकारच्या निधीतून, असे बोलावं ना साहेब. हे आमदाराच्या निधीतून खासदाराच्या निधीतून अशा बोर्डचे काय आदेश आहे का? मला नाही. काही GR आहे का? काय आदेश आहे का? नाही तसं काही नाही. मग का हे यांचे कावर एवढले? आता इथे हेमंत गोडसे आमदार खासदार हेमंत गोडसेंचा बोर्ड लावलेला आहे. ठीक आहे, त्यांनी काय घरी काय प्रॉपर्टी विकून आम्हाला पूल बांधून राहिले काय म्हणे त्यांच्या निधीतून? त्यांच्या निधीतून कसं का? हा राज्य सरकारच्या निधीतून असेल, केंद्र सरकारच्या निधीतून असेल, कोणाच्या निधीतून? हा कोणाच्या निधीतून आहे? त्याच्याशी आपलं राज्य सरकार. मग राज्य सरकारच्या निधीतून म्हणून बोर्ड लावा साहेब. इथं आम्हाला असे बोर्ड नकोय. आणि जर GR असेल तर तुम्ही खुशाल लावा, मी म्हणतो अजून 10x10चा फ्लेक्स लावा. पण जर GR नसेल, असा आदेश नसेल तर तुम्ही ते काढा आणि राज्य सरकारच्या निधीतून म्हणून लावा. अजिबात कोणाच्या इथं नाव लावायची गरज नाही. अहो यांनी इथं एक तर काम, आता काय सांगायचं, भयान परिस्थिती घडली ते दिल्ली, नुसता भ्रष्टाचार चाललाय साहेब. बरं, आता तुम्ही अधिकाऱ्याला पाठवून इथलं नियोजन करा साहेब. पुलाचं काम लवकर झालं पाहिजे. आणि ज्या रुंदीमध्ये वरून फ्लो येतोय साहेब, तो फ्लोवरी पुढे पात्रामध्ये मावला पाहिजे. दोन्हीकडेच्या शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, माझी मागणी साहेब. आणि काम सुरू करण्याच्या दृष्टीने पण आम्ही करतो. हा, लगेच सुरू झाला पाहिजे. चला, आता हे तेच अधिकारी होते ज्यांना आपण हे पूल करत नव्हते. या पुलामध्ये आधी 7 लाख रुपयाचा पूल झाला असं नाही, पैसे गायब. नंतर 21 लाख रुपये ह्या खालच्या या पर्यायी पुलाला मंजूर झाले. आणि जेव्हा आम्ही ह्याच गजभी यांना, शशांक जे गजभी आहे यांना जेव्हा आम्ही पाण्यातून इथून वडीत तिकडे त्या साईडला नेलं, माहिती आहे मला, माहिती आहे ना. जर समजा आता पाय घसरून एखादा शेतकरी होऊन गेला, याला कोण जबाबदार राहील सांगा ना तुम्ही? कोण जबाबदार राहील याला? तेव्हा दुसऱ्या दिवशी पुलाचं काम केलं ना, हा पर्यायी पूल झालाय. अरे माझे हात जोडून विनंती आहे रे बाबा हो, आम्हाला हे सगळं करायची वेळ काय येते? हा, तुम्ही जर प्रत्येक विभागातल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं, प्रत्येक माणसाने जर प्रामाणिकपणे काम केलं तर कशाला ही सगळी जनतेचे हाल होईल? 5 वर्ष झाले हा ते पूल इथं प्रस्तावित करून ठेवलाय. म्हणजे असं म्हणायला लागतं भीक नको पण कुत्रा आवर. हा, कशाला आमच्या इथं जाणार येणारा चांगला पूल होता तो पाडायची घाई का केली तुम्ही? आमचं व्यवस्थित चाललं होतं ना. म्हणजे फक्त मंजूर करायचे निधी, अधिकाऱ्यांनी त्यांच्या टक्केवाऱ्या काढून घ्यायच्या, पुढाऱ्यांनी टक्केवाऱ्या घ्यायच्या, खाली लोकल पुढाऱ्यांना हप्ते द्यायचे. हा, मी इगतपुरी तालुक्यातल्या ह्या वाडीवरे गटामधल्या, जिल्हा परिषदेचा गट आहे आमचा हा वाडीवरे. आणि मग या गटातले पुढारी काय मेले का? तुम्हाला दिसत नाही? साधा एक तरी पुढारी या घरी तरी आलाय का पाहिला? छाती एवढं पाणी त्या घरामध्ये घुसलं, कोणाला लाज नाही वाटत तुम्हाला? मग तालुक्याचे भाग्य विधाते म्हणून मिरवायचं? खबरदार, यापुढे तुम्ही जर असा भाग्य विधाते, तालुक्याचा महापुरुष आणि विकास पुरुष आणि सम्राटन असा बिरदावला लावाल तर, अरे ज्यावेळेस कुटुंब प्रमुख व्हायचं असतं त्यावेळेस कुटुंबाची जबाबदारी घ्यायची असते. ती जर तुम्ही घेऊ शकत नसाल तर कृपया असं काही मिरवू नका. हे सोंग नको आम्हाला, मौती दाव्यांना फिरणारे सोंग नको आम्हाला. काही पुढाऱ्यांनी गावागावात माणसं तुले
भाऊ गेला लगे भाऊ आला, कशाला भाऊ पूर्ण श्रद्धांजली व्हायला नकोय आम्हाला. आम्हाला पुढारी पाहिजे माझ्या तालुक्याचे 100 वर्ष पुढे बघणारा. अरे पुढारी म्हणजे काय, पुढचं बघणारा. आम्हाला असा विलक्षण दृष्टीचा आणि कर्तृत्ववान पुढारी तालुक्यामध्ये हवा आहे. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की, भारत माता की. आता तुम्ही अशा घोषणा देऊ लागा त्यानंतर हेच पुढारी निवडून द्या. हा, परंतु आता प्रत्येकानं लक्षात ठेवा, आपला कोण परका कोण ओळखायला शिका. आणि आता प्रत्येकानं 10 घरांमध्ये प्रबोधन करायचं का चांगला माणूस निवडून द्यायचा, हे पुढारी नको. अरे प्रत्येक गावामध्ये आहे ना हे तरुण पोरं मी पाहिले, काही लोक पाहिले का, मला आहे ना तो बाहुबली मधला कट्टापा आठवतो. मेरा परदादा गुलाम था, मेरा बाप गुलाम था, मेरा बेटा भी गुलाम रहेगा. ए गुलामांच्या अवलादीनो बाहेर या गुलामगिरीतून. अरे स्वतःच्या डोक्यावर स्वतःचा मेंदू ठेवा आणि जगा ना एक शेतकरी म्हणून. जा धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला ठेवा, फक्त शेतकरी म्हणून आणि तालुक्याचा विकास म्हणून आपण जगलं पाहिजे.